फेरीतील दुसरी लढत तुम्हाला पाहायला मिळेल। दोन ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय। जय झोटिंग देवरून बनाम संग्राम 11 नितलस या दोन टीमच्या दरम्यान हे मॅच पहिला बॉल। दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट बोथ टीम शो द गुड गेम। पहिला बॉल पंचाकडे पाहिलं होतं अशा नजरेनं की हा चेंडू वाईट असावा, तर तो असं नाहीये। डॉट बॉलची समाप्ती आता झाली आहे। धावफलकाला सुरुवात नाहीये। खरं तर टॉस जिंकला टीम संग्राम 11 नितलस संघाने निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा। इन्व्हाइट केलं यावेळेस बॅटिंगसाठी टीम देवरुंग संघाला आणि पहिल्या बॉलवरती आता हाबी ठरतोय गोलंदाज अतुल। राईट नंबर द विकेटला सज्ज होत असताना इथे फटका फसला की काय पॉइंटचा खेळाडू पुढे सरकतोय। एक चांगला झेल तिथे स्वीकारलाय। मैदान सोडावा लागेल। पहिला धक्का लागतोय टीम जय झोटिंग देवरुंग संघाला। फलंदाज ऋतिक बॅक टू द पवेलियन। राजेश साळवे यांचे जवळचे मित्र मेजर फरदडे साहेबांचा शुभागमन झालाय। विनंती आहे पण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत। षटक क्रमांक पहिला इथे फटका चांगला आहे। कव्हरला खेचला क्षेत्ररक्षक पाठमोरा। आउटफील्ड थोडीशी स्लो पाहायला मिळते। अडवण्याचा प्रयत्न अडवलाय। चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय। आज क्षेत्ररक्षकाचा दर्जा मैदानाच्या मध्ये सातत्याने दाखवला टीम संग्राम 11 नितलस संघाच्या माध्यमातून। टीमची टोटल धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळेल 2 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या। नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये दाखल झालं। या मॅच मध्ये तुम्ही पाहता खरं तर हरीश नेट नंबर 3 वरती तो दाखल झाला। 4 षटकांची मॅच आहे त्यामुळे एक षटक पॉवर प्लेचं तुम्हाला पाहायला मिळेल। रिव्हर्स अटेम्प्ट केलाय हरेशला। तुम्ही पाहता मागील मॅच मध्ये जवळ 3 वेळा त्याने अटेम्प्ट केला होता परंतु संपर्क झाला नव्हता। आता संपर्क चांगला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार। गुरदास यार इथे देखील फटका चांगला स्क्वेअर लेगला। क्षेत्ररक्षक डीप मधून राहुल काठे वेगाने येतो। एक सिंगल मिळेल। सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये आणि धावफलक आता पुढे सरकतो। 7 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या। षटक क्रमांक पहिला बारकस असताना 5 चेंडूचा खेळ संपन्न झाला। टीमची टोटल स्कोर कार्डवरती जोडली गेली 7 धाबा। एक फलंदाज बाद झाला। थोडंसं दयनीय परिस्थिती आता पाहायला मिळेल। टीम देवरुंग संघाचे एक चौकार जरूर आला। बलवंतला तुम्ही पाहताय गोल गिरकी त्यांनी घेतली आहे। बॅट आणि बॉलचा इथे संपर्क नाहीये आणि घडलंय काय तर ओव्हरथ्रोच्या माध्यमातून इथे धाव मिळाली आहे का पाहावं लागेल। भरपूर वेगाने धावला होता आणि दरम्यान एक सिंगल। षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं। धावफलक टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल। एका षटकाच्या 8 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या। पंच बॅट कडनं 22। षटक क्रमांक पहिलं आता संपन्न झाला। 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे। या मॅच मध्ये धाबा बनवावा लागतील कारण मागील मॅचचा विचार केला तर नितलस संघानं तब्बल 79 धाबा याच मैदानावरती सुरई सारख्या मोठ्या संघाच्या अगेन्स्ट कुठल्या। त्यामुळे या मॅच मध्ये कमीत कमी 4 षटकामध्ये 40 धाबा तरी बनवावाच लागतील। षटक क्रमांक पहिले संपन्न झाले। बलवंतला जास्त स्ट्राईक मिळाली नाहीये। आता पुन्हा एकदा बलवंत स्ट्रायकिंग एरियावरती तुम्हाला पाहायला मिळेल।
जे झोटिंग देवरून बनाम तुम्ही पाहताय संग्राम इलेव्हन नितलस या दोन टीमच्या दरम्यान ही मॅच. षटक क्रमांक दुसरे घेऊन सध्याच्या घडीला प्रमोद पावशे गोरदाची बारपती आता तो दाखल झाला. 2 सामने जिंकत असताना नितेश ट्रेडर्स शिवशक्ती कडाव संघ जो मात्र पुढे सरकलाय. आज अभि देवगरे भरपूर खुश असतील. संघाने कामगिरी तशी केली आहे आणि खास करून मी म्हणेन ज्यावेळेस कुशल बाद झाले होते, कल्पेश साळुंके बाद झाले, अशा परिस्थितीमध्ये संघाचा डाव कोणी सावरलाय तर तो खेळाडू अभि देवगरेला आपण पाहिलं. का बॅटिंग केली आणि तदनंतर गोलंदाजी देखील भरपूर चांगली बारा मारली. खास करून डीके आणि त्याच्या साथीनं विक्रांत या दोन्ही गोलंदाजांनी आज मात्र चांगली कामगिरी केली आहे. षटक क्रमांक दुसरा घेऊन गोलंदाज दाखल होतोय. प्रमोद पावशेला तुम्ही पाहताय राऊंड द विकेट तो सज्ज झालाय. समोर बळवंत डावकर आताचा एक विस्फोटक आणि विध्वंसक बॅटर. फटका चांगला आहे. याबरोबर देखील स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक उपस्थित होता. एक सिंगल इथे मिळतीये आणि संघाच्या जोरावर ते धाव फलक 9 आकड्यावरती जात असताना पहिल्या षटकाच्या अंती 8 होत्या. या षटकामध्ये आतापर्यंत एक धाव खर्च केली आहे प्रमोदनं. स्टॅकिंग गेअरवरती हरीशला तुम्ही पाहताय जो वारंवार रिव्हर्स अटेम्प्ट करतोय. एक फटका त्याचा भरपूर चांगला आपण पाहिला रिव्हर्सचा आणि टीमची टोटल आता 9 आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. उद्या पहिला सामना एक बिग फाईट मॅच. खरं तर आरोही 11 गोठेकर बी मंगेश म्हात्रे पुरस्कृत हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. त्यांच्या विरोधात चिंचणी पालघर विभागातून एक मोठा संघ मैदानाच्या पदे खेळणार आहे. बिग फाईट मॅच उद्या देखील तुम्हाला या मैदानावरती पाहायला मिळतील. गोलंदाज प्रमोद इथे देखील अडबा बाटला खेचायचा होता. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न नाही जमलं. संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा दरम्यान एक चुकी सिंगल मिळते. जे झोटिंग देवरून संघ तुम्ही पाहता मैदानाच्या मध्ये खेळत असताना मागील मॅच मध्ये मोहाची वाडी सारख्या एक मोठ्या संघाला त्यांनी मात्र अक्षरशः जगडून ठेवलं, बांधून ठेवलं आणि 26 धावांचं टार्गेट तिथे सहजरित्या चेस देखील केलं. या मॅचमध्ये आतापर्यंत नितला संघाचं पारड जड आहे. कारण आपण पाहिलं 8 बॉलचा खेळ संपूर्ण झालाय. 10 धावा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. या मॅचमध्ये बळवंत अजून शांत राऊंड द विकेट. इथे फटका चांगला आहे. बळवंतने सांगितलं मी शांत आहे, पर तो शांत बसायला मी काही संत नाही आणि त्याच्या बॅटमधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर. राऊंड विकेट खोदून काढण्याचा प्रयत्न होता. मागील बॉलचा प्रत्युत्तर तुम्हाला पाहायला मिळेल. मागील बॉलवरती षटकार ठोकला होता बळवंत. त्याच बळवंतला आता शांत ठेवण्याचं काम प्रमोद पावशे मैदानाच्या मध्ये करतोय. धावी ते मिळणार नाही. 16 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपन्न झाला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. खरं तर स्वतःला पूर्णपणे आवरलं मी म्हणेन प्रमोदनं, अन्यथा काही धावा देखील मिळू शकल्या असत्या ओरतूच्या माध्यमातून. इथे देखील खोदून काढलाय. फटका तर चांगला आहे. स्क्वेअर लेगला या क्षेत्रात उपस्थित. एक सिंगल मिळाली. दुसरीचा प्रयत्न करतोय मानस होतं परंतु धाडच नव्हतं आणि त्यामुळेच की काय आता सिंगल धावांवरती थांबावं लागेल. टीमची टोटल 17 धावा. 17चा खतरा आता कोणत्या टीमवरती असेल हे देखील पाहायचं. या मॅचमध्ये दोन्ही संघ आज मात्र मोठ्या ताकदीने उतरलेत. खरं तर आकाश पाटील सिनियर आणि ज्युनियर असे 2 आकाश तुम्हाला टीम देवरून संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतील. बरेचसे प्रेक्षक आता असती या मैदानाला जोडले गेलेत. खरं तर कामधंदा बाजूला सरून प्रेक्षक वर्ग देखील आता क्रिकेट पाहण्यासाठी दाखल होतो. त्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. नो मॅच लँड झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न चालवलाय आणि बघता बघता या 2 धाबा इथे देखील एक पडला जातात. गुड रनिंग. टीमची टोटल 19 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. चला ड्रिंक्समॅन आपण जा मैदानाच्या मध्ये आणि आपल्याकडे वेळ देवा एक सुवर्ण संधी डीजे रतन काका म्हात्रे यांना. धन्यवाद.
साहिल येतोय. साहिलचा पहिला बॉल फुल टॉस होता, विकेट करण्याचा प्रयत्न फसतोय एस्टनच्या मागे. एक चांगला झेल तिथे स्वीकारलाय आणि आता बलवंत जड पावलाने मैदान सोडत असताना फलंदाज बाद. साहिल दरेला तुम्ही पाहता ज्याने पहिल्या बॉलवरती विकेट संपादित केली आहे बलवंत दलबीला. आता इथे मात्र मैदान सोडावं लागतं. नवीन खेळाडू मैदानाच्या मध्ये ललेश आता दाखल झाला. 19 धाबा टीमची टोटल स्कोर कार्ड वरती तुम्हाला पाहायला मिळेल. चांगला फटका यावेळेस मात्र अलॉंग द कार्पेट स्क्वेअर लेगला बॉल चालला. एक सिंगल तर मिळाली. डीप मधून वाराच्या वेगाने झपाट्याने पोहोचलाय खेळाडू. चेंडूवरती सिद्धांत आहेत. एकच धाव मिळेल, दुसरीचा प्रयत्न देखील नाही. सिंगलच्या जोरावरती आता धावफलक पुढे सरकत असताना 20 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. आणि पुन्हा एकदा आता सज्ज होतो साहिल राऊंड द विकेट ना. इथे फटका चांगला आहे परंतु फसलाय की काय. खेळाडू पुन्हा एकदा राहुल काठे पोहोचलाय आणि आता हरीशला देखील मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. रत्न काका मात्रे यांना विनंती असेल आपण आगरी कोळी संगीत वाजवा. आई एकविरा मातेचं संगीत घेऊ द्या. नवीन खेळाडू मैदानाच्या मध्ये आकाश पाटील आता दाखल झाला. सिनियर आकाश. चला अधिकचा वेळ खर्च करू नका, लगेच खेळायला सुरुवात करा. धावफलकाचा विचार केला तर 2.3 षटक समाप्त झालेत. 20 धाबा. या बळेस लाईन खराब आहे. पंच देसाई सरांचा इशारा पोहोचतो आमच्यापर्यंत. वाईट बॉल टीमची टोटल एका धाबाच्या साथीने पुढे सरकेल. 21 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. अजून या मॅच मध्ये 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावफलक पूर्णपणे आपण पाहतोय शांत गतीने वाहत असताना, कारण आतापर्यंत आपण पाहिलं एकाही फलंदाजाने जिम्मेदारी घेतली नाहीये या मॅच मध्ये. आतापर्यंत तुम्ही पाहता टीमची टोटल 21 च्या आकड्यावरती पूर्णपणे स्थिरावली आहे. राऊंड द विकेट. हा प्रॅकर ऑन साइडला खेचून मारलाय. बराच काळ शांत होता परंतु आता त्याच्या बॅट मधून बॉल चालला मिड विकेटला. बाउंड्री लाईनच्या बाहेर. दे धमाका षटकार. विचार केला तर 27 धाबा बनल्या गेल्या परंतु दुसऱ्या बाजूला नितलस संघाला देखील 79 धाबा याच मैदानावरती पहिल्या डावामध्ये कुठल्यात हे देखील विसरून चालणार नाही. राऊंड द विकेट. इथे देखील चांगला फटका आहे
स्कोअर लेगला खेळाडू उपस्थित डीप मध्ये एक सिंगल तर मिळाली. दुसरीचा प्रयत्न करताय, 2 धावा इथे रोखू शकत नाहीयेत. याच खेळासाठी तर आकाश पाटील आज जाणला जातो, कारण ज्याच्या माध्यमातून तुम्ही पाहिलं थोडंसं लेझी बरोबर त्याला खेळाडू, त्यामुळेच की काय लगेच दुसरी धाव एक पडली. 2 धावा इथे मात्र प्रचंड वेगानं आता पूर्ण करत असताना धावफलक जाऊन पोहोचलाय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 29 धावा. चांगल्या स्थितीमध्ये आता संघ देवरून तुम्हाला पाहायला मिळेल. रन द विकेट इथे लाईन चेक करावी लागेल. लाईन इथे मात्र खराब आहे. पंच आमच्या प्रति इशारा करतायत की हा चेंडू खराब आहे आणि इथे धाव मिळेल ते सिंगल. तीस धावा. आकाश पाड्यांच्या बाळपुद्धा एक षटकार जरूर आला. धाव फरक तुम्ही पाहता टीमची टोटल 30 धावा. इथे देखील बिगिट करण्याचा प्रयत्न प्रॉपर बॅटवरती नव्हता, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न फसतो आहे. दरबान एक चिक्क सिंगल येते मिळते. षटक क्रमांक 3 संपन्न. 3 षटकाच्या अंती 31 21 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. आता 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या बाचमध्ये. पाहायचं इतकंच 6 चेंडूमध्ये आता किती धावा जमा करते टीम जय झोटिंग देवरून. राहुल काठे. राहुलचा पहिला बॉल, अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. सज्ज होते गोलंदाजी मार्क पडती राऊंड द विकेट ना, राईट मोर द विकेट ना. फुल टॉस होता, बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका बसला की काय. राहुलने सांगितलं हा झेल माझा, परंतु झेल इथे निसटलाय. धाबा देखील चांगल्या मिळतील. 2 धाबा इथे मात्र आकाश पाटीलला मिळतील. टीमची टोटल 2 धाब्याच्या साथीने इथे मात्र पुढे सरकेल, परंतु खूप वेगानं खरं तर धावत पडत प्रतीक पोहोचला होता. चेंडूवरती खरं तर झेल गेल्याचा त्याचा मानस होता. आय थिंक झेल होऊ देखील शकला असता, परंतु राहुलने सांगितला हा झेल माझा, त्यामुळे की काय आता इथे कॅच देखील ड्रॉप झाले आणि आता 2 धाबा देखील इथे मिळतील. रिव्ह्यू इथे घेण्यात आलाय बिमरसाठी. तिसऱ्या पंचांची आता मागणी करण्यात आली आहे. तिसरे पंच आमचे शेखर हिरगुडे सर आता चेक करतील. फेअर डिलिव्हरी, भरपूर खाली चेंडू होता असं पंच सांगत असताना आणि 34 धावा. राहुल काठे ॲटम बोर्ड विकेट ना. ऑन साइडला हा धमाका तुम्हाला पाहायला मिळेल. हवा के साथ साथ घटा के संग संग बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगल्या धावसंख्येकडे आता वाटचाल करत असताना टीम देवरून चांगली बॅटिंग करतोय. सिनियर आकाश पाटीलला तुम्ही पाहता जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला 5व्या क्रमांकावरती.
इथे देखील पुन्हा एकदा हा देखील बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर सलगचा हा दुसरा षटकार बॅट्समन आकाश पाटीलच्या बाटमधून. वेळ कधी कशी येईल काहीच सांगता येत नाहीये, कारण आम्हाला देखील सकाळी राज्य मिळणार होतं परंतु वनवास मिळाला होता. या बॅटमध्ये देखील आता आकाश पाटीलला तुम्ही पाहताय का बॅटिंग करतोय. खरं तर आतापर्यंत तुम्ही पाहताय 2 षटकार त्याच्या बॅटमधून. धावफलक प्रचंड वेगाने पुढे सरकेल. 46 46 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक 3 मार्गस्थ या बॅचमध्ये. कॅमेरामॅनच्या भूमिकेत सातत्याने गणेश वारगडे एम्प्रम मुरबाड तुम्हाला पाहायला मिळतील. टेनग्रीक कॅमेरामॅनच्या भूमिकेत त्यांचाही मनपूर्वक आभार व्यक्त करू. क्वालिटी विथ क्लॅरिटी या ब्रीद वाक्यावरती टेनक्रिक वाहिनी सातत्याने आपण पाहिली. दबाव आहे राहुल काठेवरती. टीमची टोटल 46 धाबा फलकावरती आतापर्यंत जोडल्या गेल्या. चांगली बॅटिंग करतोय आकाश पाटीलला तुम्ही पाहता. इथे देखील फटका चांगला आहे. कव्हरला खेचलाय. क्षेत्राच्या डीप मध्ये पोहोचतोय. क्रिकेटच्या खेळामध्ये फुटबॉल स्टाईलने बॉलला अडवण्याचा प्रयत्न. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक देखणा स्ट्रोक. चौकार. चौकार येतोय. धावफलक 50 धाबा कंप्लीट झाल्यात. एकदा जोरदार टाळा होऊन जाऊ द्या आकाश पाटील साठी. या मैच मध्ये का बैटिंग के लिया. जिंदगी में कभी भी किसी को बेकार मत समझना दोस्तों, क्योंकि बन पड़ी घड़ी भी दिन में 2 बार सही समय बताती है. आणि हे दाखवलंय आकाश पाटीलला या मॅच मध्ये. यावेळेस मात्र सुटकेचा मोकळा निश्वास आता राहुल काठेने देखील सोडला असेल. धावफलक 50 धाबा टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल. षटकातील अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये. धावफलक पूर्णपणे आता स्थिरावला. शेवटचा बॉल. इथे देखील फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक स्वतः गोरंदाज चेंडूवरती आला. एक सिंगल मिळाली. दुसरीचा प्रयत्न होतो. 2 धावा मिळतील का. हो मिळतील देखील, कारण वाऱ्याच्या वेगानं इथे मात्र 2 धावा एकवटल्या गेल्यात. परंतु आकाश पाटीलचा खेळ जर आवडला असेल तर टाळा बायला हरकत नाहीये. मोकाच्या निर्णयाक्षणी 5व्या क्रमांकावरती तो दाखल झाला या मॅच मध्ये. आणि आतापर्यंत आपण जर पाहिलं तर त्याच्या बॅटमधून तब्बल धाबा 29 धाबा आतापर्यंत तुम्हाला पाहायला मिळतील. धावफलक आता सेट झाले. 52 धाबा टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल. आणि आता 53 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. चला स्वयंसेवक आपण जरा खेळपट्टी आखून घ्या. चला स्वयंसेवक आपण कुठे असेल तर आपण खेळपट्टी आखून घ्यायची. मॅचला सुरुवात होईल. 4 षटकांचे मॅच. 53 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आणि पुन्हा एकदा मॅचला ज्यावेळेस सुरुवात होईल त्यावेळेस मात्र मायक्रोफोनवरती जोडले जातील. हा आवाज तुम्हाला साता समुद्र पार देखील ऐकायला आला. हा आवाज तुम्हाला खरं तर डोंबिवलीची एक मोठी स्पर्धा, मानाची स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं जातं, रतन बासमती चषकामध्ये देखील हा आवाज दुमदुमला असे आमचे करंजी काळन सर यांचा आवाज तुम्हाला खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये ऐकायला मिळेल. धन्यवाद.
तुषारजी साठपे साहेबांचं शुभ आगमन विनंती आहे. आपण या आपला शुभ सरबान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करू. भावेश दादा मात्र यांना विनंती करतो तुषारजी साठपे यांचा शुभ सरबान आपण या मुख्य व्यासपीठावरती करा. तुषारजी साठपे यांना विनंती आहे आपण या आपला शुभ सरबान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करू. त्याचबरोबरीनं बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आमचे मनोजदादा कडव यांचाही शुभ आगमन झाले. त्यांचाही शुभ सन्मान आपण या मंचावरती करतोय. मनोजदादा कडव यांचाही शुभ सन्मान आम्ही या मंचावरती करू. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणीचे उपाध्यक्ष आहेत त्यांचा शुभ सन्मान आम्ही या मंचावरती करतोय. भावेशदादा म्हात्रे जे स्पर्धेचे आयोजक आहेत त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान. हा शुभ सन्मान मंचावरती होत असताना मनोजदादा कडव यांचा निलेशजी जाधव यांनाही विनंती आपण या आपला शुभ सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करू. गणेशजी जगताप दादांचा देखील शुभ आगमन झाले. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यांचाही सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करतो. मॅचला सुरुवात होईल. मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा जोडले जातील करणजी काळन सर. धन्यवाद. करणजी काळन यांचा आवाज आता तुम्हाला या दुसऱ्या सत्रामध्ये सातत्याने ऐकायला मिळेल. खरं तर एक चांगले समर्थक आहेत आणि आज बदलापूर नगरीमध्ये त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. थँक्यू सो मच राहुलजी चव्हाण सर. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आपण सर्वजण पाहतोय शाहूराज मित्रमंडळ नवीन वडवली आयोजित स्वर्गीय केशव बारको मात्रे स्मृती चषक 2024 को पावर्ड बाय वरुण इन्फ्रा महाराजा द रॉयल रिसॉर्ट. दिवस तिसरा आणि तिसऱ्या दिवसातील आपण द्वितीय फेरीमधील दुसरा सामना पाहतोय. त्रेपन्न धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. ओहो, सामन्याला सुरुवात होते. इंटरेस्टिंग बॅटल आहे. ललेशने फार चांगली बॉलिंग केली होती मागच्या मॅच मध्ये. जो संग्राम 11 नितलस फ्रंट लाईन बॉलर आहे तर दुसऱ्या बाजूला राहुल काठे या बॅटिंग ऑर्डर मधला सर्वात महत्त्वपूर्ण फलंदाज सध्या स्ट्रायकिंग एंडला आहे. टार्गेट 53. 53 धावांचा या मॅच मध्ये. 23 चेंडू आणि आता 53 धावा. फुल टॉस ऑन साइडला ड्राइव्ह करण्यात आहे. मिड ऑनला चेस करत असताना बॉल मागे चाललाय. काऊ फेसला फिल्डर येतोय. मिड विकेटचा सिंगल मिळते. खातं उघडलंय संग्राम 11 नितलस संघाचं. ज्या संघाने आजच्या दिवसामध्ये पहिली मॅच खेळत असताना 79 धावा जो निझा 11 बदलापूरने 79 उभारल्या होत्या आणि याच संग्राम 11 नितलसने देखील 79 उभारल्या पहिल्या मॅच मध्ये. आता त्यांना 53 बनवायच्यात. ओ, खाली राहिलाय चेंडू. शॉर्ट फाईन लेग मध्ये आता सिंगल इथेही पूर्ण होत असताना आपण पाहतोय. अंपायरचा बाईचा इशारा. चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता. या सिंगलने धावसंख्या पुढे जाईल. स्कोमॉसॉन 2. 2 धावा फलकावरती आहेत. फ्रंट लाईन बॉलरच्या विरुद्ध या बॅटिंग ऑर्डर मधला महत्त्वपूर्ण फलंदाज आहे समोर. बेस्ट वर्सेस बेस्ट. नितलस विरुद्ध देवरुंग मध्ये हा सामना द्वितीय फेरीमधील दुसरा. फार बाहेर यावेळेला ऑफ स्टंपचा अंपायरचा इशारा वाईड. धावा आता आपण पाहतोय त्या 3 वरती. इंटरेस्टिंग मॅच आहे. ऑन पेपर या धावा तितक्या मोठ्याही नाही आहेत आणि तितक्या छोट्याही नाही आहेत. ही टोटल बरंच काही सांगून ते नितलसला देखील या धावा बनवत असताना. कारण आता ललेश आला, यानंतर सिनियर आकाश पाटील याचं षटक देखील आपल्याला पाहायला मिळेल ज्याने पहिल्या मॅच मध्ये 5 पर कंप्लीट केलाय. बॅटचा चेहरा उघडलाय. फॉलो थ्रो या फटक्याचा लॉंग ऑन सीमा रेषा पार. अव्वल दर्जाचा राहुल काटेचा षटकार.
हा फटका पहा, ललेश येतोय बॉलिंग ऍक्शन ओव्हर द विकेट. हाफ व्हॉली, बॅटचा चेहरा उघडलाय आणि हा फॉलो थ्रो या फटक्याचा राहुल काटेचा पहिला नेत्रदीपक षटकार. श्याम दवी यांनी पुरस्कृत केले देवरुंगला, त्यांच्या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आणि त्याचबरोबर शैलेशजी पावशे साहेब यांनी संग्राम इलेव्हन नितलसला पॅक केलेलं आहे, त्यांचंही सहर्ष स्वागत. हार्ड लेंथ हुक केलाय, खराब चेंडू होता, खराब लेंथ आणि त्याचा फटका बसतो आता डिफाईन लेगला राहुल काटेचा चौकार. हार्ड लेंथ हिट केलं होतं तर लाईन देखील खराब होती ललेशची, त्याचा फटका बसलाय. राहुलचा बॅटमधून येणारे दोन मोठे फटके दुहेरी अंकामध्ये नेतात धावफलकाला 13. खोलात आलाय, परफेक्ट यॉर्कर, बँग ऑन टार्गेट. या चेंडूला उत्तर देऊ शकला नाही राहुल. शेवटचा चेंडू कमबॅक करणारा राहिला. ललेशचा षटकाचा खेळ होता पहिला संपन्न, धावा 13. उर्वरित बॉल शिल्लक आहेत 18 आणि 18 चेंडूंमध्ये संग्राम इलेव्हन नितलसला बनवायचा धावा 40. सिनियर आकाश पाटील बॉलिंग मार्क वरती येतो. 18 चेंडू 40 धावांचं गणित. ऑन साइडला टर्न करण्यात आला, मिस टाइम आहे. मिड विकेटला फिल्डर पाहतोय आपण मागे, पहिल्या टप्प्यावरती कव्हर केलाय त्याने. थ्रो थोडा उशिराने करतोय पण सिंगल फक्त मिळेल. 5 पर कंप्लीट केली होती, 5 विकेट इन ऑल. 5 विकेट 2 षटकांच्या स्पेलमध्ये फर्स्ट मॅच मध्ये त्याने कंप्लीट केले होते. तो गोलंदाज सध्या स्क्रीनवरती आपण पाहतोय सिनियर आकाश पाटील. दुसऱ्या बाजूने राहुल काठे 5 बॉल 11 बनवलेल्या आहेत, 53ला चेस करतात. पहिल्या 7 बॉल मध्ये 14 बनतात. लोवा फुल टॉस, फटका फसलाय, बॅटचा वरती चढला चेंडू, बलवंत समोर चुके नसेल. प्राइज विकेट सिनियर आकाश पाटीलने मिळवली. संग्राम इलेव्हन नितलसला पहिला झटका राहुल काठे बाद. राहुलचा डाव संपला. फुल टॉस कधी कधी आत्मघाती देखील ठरतो, ते आपल्याला या बॉलवरती पाहायला मिळालं. यस, बॅटिंग करणारी टीमचा रिव्ह्यू या ठिकाणी संपलेला. सक्सेसफुल रिटेन असेल, नो मोर रिव्ह्यू टीम संग्राम इलेव्हन नितलस. 14 for 1, 14ला पहिला झटका आणि मैदानाच्या आतमध्ये फलंदाज साहिल दरेचं आगमन. अपकमिंग यंग टॅलेंट आहे संग्राम इलेव्हन नितलस. ज्या पद्धतीने त्याने गोलंदाजी केली आणि आता तो फलंदाजीसाठी आला. सामना फसलेला, बॉल शिल्लक आहेत 16 आणि 16 मध्ये 39 धावांची गरज. ओ आल्या बरोबर पिकअप शॉट, स्वीट साऊंड ऑफ द बॅट. ललेश आलाय, प्रयत्न सफल, सीमा पार, षटकार. हे शिवसेनेचं गाणी आहे. पुन्हा लॉफ्ट केलाय पण फटका फसलेला आहे. बराच उंच, अंतर कमी, डीप मधून फिल्डर आला, कॅच ड्रॉप.
साहिल दरेला मिळतंय जीवनदान आणि या जीवनदानाचा फायदा पाहूया त्या साहिलला आणि त्यासोबत नितलं संघाला होईल का. इन स्विंगर होता, बॅटच्या वरती चढला, इथे एलिव्हेट इथेही करता आलं नव्हतं आणि टेलिकास्ट पहा शेवटच्या क्षणापर्यंत कॅमेऱ्याचा लेन्समध्ये टिपलेला चेंडू आता त्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये पडलाय. 8 कॅमेऱ्यांनी कुणालची मात्र यांची वाहिनी टेनक्रिक या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण करत आहे. हॅट्स ऑफ टू यू कॅमेरामॅन आणि आमचं ऑनलाईन अपडेटर ऑपरेटर. रेंजमध्ये बॉल, डीप बाउंड्री आहे क्रीडांगणाची आणि तिथे फटका फसलाय. फलंदाज बाद, साहिल दरे अखेर होतोय बाद. 22 ला दुसरा झटका संग्राम इलेव्हन नितलसला. मला एक वाक्य आठवतं, एका सभेमध्ये ते म्हटले होते की तुमच्याकडे जर आत्मविश्वास असेल तर तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही जा, तुम्हाला मरण नाही, तुम्हाला अपयश नाही. सेल्फ कॉन्फिडन्स इम्पॉर्टंट आहे. इफ यू बिलीव्ह इन युअर सेल्फ एव्हरीथिंग इज पॉसिबल. फटका फसला, बॅट फिरली हातामध्ये, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर कॅच ड्रॉप. एक सहज सोपा वाटणारा झेल इथे सुटलाय आणि मागे कठीणातला झेल टिपला मिड विकेटच्या फिल्डरने. जिथे एकही नव्हती तिथे जवळपास 3 मिळत आहेत. मॅच बदलू शकते इथून. सिनियर आकाशचे प्रयत्न मात्र त्यांना आता असफलता कुठेतरी. कुणाल शून्यावरती बाद होऊ शकत होता मात्र त्याला मिळत्या 3 धावा. हा झेल 5 शॉट एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर. एक सहज सोपा झेल होता, हाताच्या पिसाऱ्यामधून तो सुटलेला आहे. धावा आहेत 25, विकेट पडले 2 षटकांचा खेळ संपन्न. उर्वरित आपण पाहतोय 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 12 चेंडूंमध्ये या मॅच मध्ये संग्राम इलेव्हन नितलसला बनवायचा आहे त्या जय झोटिंग देवरुंगच्या विरुद्ध. धावा 28. भूतीला कुणाल भोईर. ओहो, प्लेड ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्नामध्ये आता विकेट जाते कुणालची. डाव फसलाय. आता एका फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये उभं राहायचंय आणि त्याला बनवायचं 28. 11 चेंडू 28 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये येतोय 5व्या क्रमांकावरती सिद्धार्थ भोपी. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. लाईन खराब, लेग स्टम्पच्या बाहेर आपण पाहतोय. सिद्धार्थ बॉपी असा एक स्लॉग हिटर आहे. बऱ्याच वेळेला मी त्याला बघितलेलं आहे. असे काही जे सामने असतात जे नितलस संघ पराभवाच्या छायेमध्ये असताना त्याने उजेडामध्ये आणलेले आहेत. आता देखील तेच करायचं आहे. बॉल शिल्लक आहेत ते 11 आणि 11 मध्ये 27. दुसऱ्या बाजूने ओमकार
विकेट नंतर वाईड. ओके, इथून मारण्याचा प्रयत्न, खाली राहिलाय बॉल. इट्स अ सबमरीन डिलिव्हरी. पाणबुडी ज्या पद्धतीने पाण्यामध्ये खाली राहून प्रवास करते तसा या चेंडूने प्रवास केला. तो अगोदर पडला, स्कीट झाला आणि गेलाय थेट विकेट किपरच्या हातामध्ये. बॉल शिल्लक आहेत आता 10 आणि 10 चेंडूंमध्ये 27 बनवायच्यात बॅटिंग करणाऱ्या संग्राम 11 नितलसला. ओव्हर पिच, पिकअप शॉट डीप मध्ये, फिल्डर येतोय, बलवंत आहे समोर. चांगला प्रयत्न कॅच साठी होता त्याचा, पण पहिल्या टप्प्यावरती कव्हर केलाय आणि थ्रो पा किती चांगला. सिंगलने धावा आता उरलेल्या त्या 26 झालेल्या 27. बॉल शिल्लक आहेत 9 चेंडू 26 धावांची गरज आहे या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या संग्राम 11 नितलसला. हे 3 चेंडू फार इम्पॉर्टंट आहेत ओमकारच्या षटकातील, कारण एक मोठा फटका 20च्या आतमध्ये तुम्हाला आणणार आहे. बॉल तयार ओमकार. स्ट्रेट बॅट, लोफ केला, हाफ फॉल होता समोर, इन द स्लॉट, आउट ऑफ द प्लॉट. षटकार. धावांची रुबाबदार खेळ गेली होती जेव्हा 79 धावा नितलसने बनवल्या होत्या. सुरुवात करतोय पहिला षटकार प्रतीक सांगडेचा. बॉल शिल्लक 8 चेंडू 20 धावांची गरज. आर्क मध्ये दिला मागचा बॉल. ते आताही तेच घडलंय का? एलिव्हेट, ललित जज करतोय, जज कॅच. प्राइज विकेट ओमकारने मिळवली. 33 ला चौथा धक्का बसतोय. प्रतीक सांगडे इज गॉन. सांगडेचा फटका फसला, बॅटच्या टोला लागला चेंडू. एलिव्हेशन नव्हतं, लॉंग ऑनला ललेशने टिपलेला झेल, ज्या झेलने डाव संपलाय. प्रतीकचा नवीन फलंदाज येतोय दिनेश पावशे, स्लॉग हिटर आहे. 7 बॉल 20. खोलात होता हेलिकॉप्टर डीप मध्ये मिड विकेटला पण पाहतोय. बलवंतला त्याच्याकडे गेल्यानंतर सेकंडचा प्रयत्न होणार नाही यातील मात्र शंका नाही. षटक संपन्न 3 धावा फलकावरती 34. विकेट पडलेले 4. सिद्धार्थ आणि दिनेश मैदानाच्या आतमध्ये बनवायचे 19. 6 बॉलचा खेळ शिल्लक. विजयासाठी जय झोटिंग देवरुंगच्या विरुद्ध बॅटिंग करणाऱ्या संग्राम 11 नितलसला. वेळ जास्त घेऊ नका, क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. 6 बॉल 19. सलग 2 सामने जिंकणारा नितेश ट्रेडर्स शिवशक्ती कडाव संघ कर्णधाराला विनंती आपण मंचावरती येऊन थांबा. या मॅचचा विनर आणि नितेश ट्रेडर्स शिवशक्ती कडाव मध्ये या पुढचा सामना आपल्या भेटीला येईल या स्पर्धेमधला 3rd क्वार्टर फायनलचा 3रा उपउपांत्य फेरीचा. धावा 34. विकेट पडले 4. 6 चेंडू 19. ज्युनियर आकाश पाटील बॉलिंग मार्क वरती आलेला आहे. समोर आपण पाहतोय दिनेश पावशे आणि सिद्धार्थ या जोडीला 19 बनवायच्यात. दोघेही 1 वरती खेळतात. 6 चेंडू 19. पहिला चेंडू घेऊन ज्युनियर आकाश. ऑफ स्टंपचा बाहेर फटका चांगला, पण डीप मध्ये प्रोटेक्शन. डीपिश कप पॉइंट. चला, क्रिकेट नाही तर फुटबॉल खेळूया. सुदैवाने चौकार गेला नाही. फुटबॉल खेळला ते बरं झालं. बॅकिंगला आलेल्या फिल्डरकडे बॉल गेला.
धावा मिळाल्या 2 धावांनी धावसंख्या पोहोचली जाऊन ती 36. 5-17 5 चेंडू 17 धावा. बॉलिंग ऍक्शन पा ज्युनियर आकाशची, त्याच्या स्टेप इंटरेस्टिंग आहेत. झिगझॅग. आक्रमक खेळण्याचा प्रयत्न, थर्ड मॅनला फिल्डर येतोय पण इथे एक धाव ते रोखू शकत नाही. सिंगल इथे मिळते. सिंगलच्या साह्यानं या संपारचा लेग बायचा इशारा. धावसंख्या 37. बॉल उरले 4 आणि 4 चेंडू 16 धावांची गरज आहे. आता इंटरेस्टिंग बॅटल आहे. सिद्धार्थ भोपी हा फलंदाज या मॅचला बदलवू शकतो. मात्र दुसऱ्या बाजूने केलेली डिसिप्लिन बॉलिंग इथे देखील झाली तर सामना देवरुंगचा. यात 4 चेंडू 16. ऑफ स्टंपच्या बाहेर पंच केलाय. गॅप मध्ये बॉल आहे. लॉंग ऑफचा फिल्डर कव्हर करतोय. ती गॅप पोहोचलाय बॉल वरती. फिल्डिंग चांगली, थ्रो करेल. धावा मिळतात पुन्हा 2. आता बॉल उरले 3 बॉल आणि धावांची गरज आहे ती 14. 3 चेंडू 14 धावा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा महत्वपूर्ण नियम. किमान 2 मोठे फटके तू आता नितलशा फलंदाजांना मारायचेच आहेत. सिद्धार्थ स्ट्रेट बॅटने लॉफ केला. डीप मध्ये फिल्डर जयलची संधी. ओहो, व्हाट अ कॅच. दोन 14. लॉफ केलाय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बराच उंच आणि तितकाच लांब. सीमा पार. षटकार. एका चेंडू मध्ये आता 8 धावांची गरज आहे. जर गोलंदाजाने मेहनत केली तर या धावा बनतील. मात्र एका व्हॅलिड बॉलने 8 धावा बनणार नाही. हा फटका आपण पाहतोय विकासचा. पावा पॅक हिट. लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. एक बॉल 8 आणि यावेळेला मिस टाइम आहे. म्हणजे हा सामना आपण जर बघितला तर अर्थातच आता जिंकला तो 7 धावांच्या फरकाने जय जोटिंग देवरुंगने. कालही बाबगावच्या स्पर्धेमध्ये ते क्वालिफाय झालेले आहेत. आज मात्र क्वालिफाय होण्यासाठी आणि एक सामना जिंकावा लागेल. जय जोटिंग देवरुंग विरुद्ध नितेश ट्रेडर्स शिवशक्ती कडाव. आपला शुभ सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करू. शैलेश दादा पावशे आपण यायचं आहे. संग्राम 11 नितलस